नमस्कार. चला, आज आपण एका अशा जगात जाऊया जिथे आपले नेहमीचे नियम लागूच होत नाहीत. हो, हे आहे क्वांटमचं अद्भुत जग. एक साधा प्रश्न आहे. एखादी वस्तू, समजा एक चेंडू, एका भक्कम भिंतीमधनं आरपार जाऊ शकतो? आपलं रोजचं आयुष्य म्हणेल, छे, काहीतरीच काय. पण भौतिकशास्त्रात एक अशी जागा आहे जिथे अशक्य हा शब्दच नाहीये. हो, हे तेच क्वांटम जग आहे जिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात घडतात. तर मग या जगात आपण प्रवेश कसा करणार? सगळ्यात आधी आपण क्वांटम जगाची ओळख करून घेऊ. मग ते चालतं कसं, म्हणजे त्याचे नियम काय आहेत, हे श्रोडिंगरच्या समीकरणातून समजून घेऊ. त्यानंतर क्वांटम टनलिंगचा तो चमत्कार बघू आणि शेवटी हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे कामी येतं तेही पाहू. आपल्या आजूबाजूच्या जगात बघा. भौतिकशास्त्राचे नियम अगदी सरळ स्पष्ट आहेत. पण जसं जसं आपण लहान, म्हणजे अणू आणि त्यापेक्षाही सूक्ष्म पातळीवर जातो ना, तेव्हा हेच नियम एकदम वेगळं, अगदी जादुई वागायला लागतात. आता बघा, जग वेगळं तर त्याचे नियमही वेगळे असणारच, बरोबर? मग या जगाची नियमपुस्तिका कुठली? ती दिली आहे महान शास्त्रज्ञ एर्विन श्रोडिंगर यांनी, त्यांच्या प्रसिद्ध समीकरणातून. हे समीकरण म्हणजे जणू काही क्वांटम जगाची भाषाच आहे. आणि इथेच खरा फरक आहे. म्हणजे बघा, क्लासिकल फिजिक्समध्ये सगळं कसं निश्चित असतं. एखादी वस्तू कुठे आहे, तिचा वेग किती आहे, हे ठामपणे सांगता येतं. पण क्वांटम फिजिक्समध्ये निश्चिती संपते आणि शक्यतांचा खेळ सुरू होतो. इथे एखादा कण नक्की कुठे आहे हे सांगता येत नाही. तो कुठे असू शकतो याची शक्यता वर्तवली जाते. आणि ही शक्यता सांगतं त्याचं वेव्ह फंक्शन. आता हे वेव्ह फंक्शन म्हणजे काय? तर समजा कणाच्या अस्तित्वाची एक अदृश्य लाट, एक प्रॉबबिलिटी वेव्ह. जिथे ही लाट उंच उसळते तिथे तो कण सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त, आणि जिथे ही लाट सपाट असते तिथे शक्यता कमी. लक्षात घ्या, ही निश्चिती नाहीये, ही संभाव्यता आहे. एक सुंदर गणिती मांडणी. तर ही जी संभाव्यतेची लाट आहे ती वेळेनुसार कशी बदलेल, ती पुढे कशी जाईल, हेच सांगतं श्रोडिंगरचं समीकरण. हो, माहितीये, हे दिसायला खूपच किचकट वाटतंय. पण घाबरायचं कारण नाहीये. आपण याचं गणित सोडवणार नाही आहोत, तर यामागची जी मूळ कल्पना आहे ना, ती समजून घेणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर हेच समीकरण म्हणजे एक प्रकारचं भविष्य वर्तवणारं साधन आहे, पण कणांसाठी. जर आपल्याला एका क्षणी त्या कणाची संभाव्यता कुठे कुठे आहे हे माहीत असेल, तर पुढच्या क्षणी ती संभाव्यता कशी दिसेल हे समीकरण अगदी अचूकपणे सांगतं. ठीक आहे, आता वेव्ह फंक्शनची कल्पना आपल्या डोक्यात आहे. मग चला आपल्या मूळ प्रश्नाकडे परत जाऊया, तो भिंतीच्या आरपार जाण्याचा चमत्कार. हे नक्की कसं घडतं? आपल्या नेहमीच्या जगात विचार करा. जर एखाद्या चेंडूत भिंत तोडण्याइतकी ताकद नसेल तर तो काय होईल? तो आपटून परत येईल. 100% वेळा हेच होईल. पण क्वांटम जगात असं नाहीये. तिथे त्या कणाची शक्यतांची लाट, म्हणजेच त्याचं वेव्ह फंक्शन, भिंतीच्या पलीकडे थोडंसं का होईना पसरलेलं असतं. आणि नियम काय सांगतो? जिथे वेव्ह फंक्शन आहे तिथे तो कण सापडण्याची शक्यता आहेच. भलेही ती अगदी कमी असेल, पण ती शून्य नाहीये. आणि याच अविश्वसनीय घटनेला म्हणतात क्वांटम टनलिंग. हे शक्य होतं कारण ते वेव्ह फंक्शन त्या भिंतीला धडकून थांबत नाही, तर ते त्यातून अक्षरशः झिरपतं आणि दुसऱ्या बाजूला पोहोचतं. ही प्रक्रिया कशी घडते ते बघा. सगळ्यात आधी कणाची वेव्ह त्या अडथळ्याला धडकते. पण ती पूर्णपणे मागे फिरत नाही. तिचा काही भाग त्या अडथळ्यात शिरतो. अर्थात अडथळ्याच्या आत तिची ताकद खूप कमी होते, पण ती पूर्णपणे शून्य होत नाही. आणि मग काय? वेव्हचा एक अगदी छोटासा अंश दुसऱ्या बाजूला पोहोचतोच, आणि यामुळेच त्या कणाला पलीकडे जाण्याची एक शक्यता निर्माण होते. आता कदाचित वाटेल की हे सगळं फक्त कुठल्या तरी पुस्तकातलं विज्ञान आहे. पण थांबा, खरी गंमत तर आता आहे. सत्य हे आहे की हा जो क्वांटम चमत्कार आहे ना, तो आपल्या रोजच्या जगाचा आणि आपल्या तंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग आहे. हो, अगदी कणा आहे. कुठे कुठे आपल्या फोनच्या फ्लॅश मेमरीमध्ये, आपल्या सूर्यामध्ये ऊर्जा कशी तयार होते तिथे, अणुरेणूंचं चित्र काढणाऱ्या शक्तिशाली मायक्रोस्कोपमध्ये, अगदी किरणोत्सर्गी क्षयसारख्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये सुद्धा क्वांटम टनलिंग खरं तर सगळीकडे आहे. आपण सगळे स्मार्टफोन वापरतो. त्यातली फ्लॅश मेमरी आठवा.
प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखादा फोटो काढतो किंवा काहीतरी सेव्ह करतो तेव्हा कोट्यावधी इलेक्ट्रॉन्स एका एनर्जी बॅरियरच्या आरपार टनेल करून एका सूक्ष्म अशा जागेत अडकतात. आपण ज्याला डेटा म्हणतो ना, ते दुसरं तिसरं काही नसून याच क्वांटम टनेलिंगचा एक जिवंत पुरावा आहे. आणि यापेक्षाही मोठं उदाहरण म्हणजे आपला सूर्य. सूर्याच्या आत प्रचंड उष्णता आहे हे खरंय, पण हायड्रोजनच्या अणूंना एकत्र येऊन ऊर्जा निर्माण करण्यासाठी ती उष्णता शास्त्रीयदृष्ट्या पुरेशी नाहीये. मग ते एकत्र कसे येतात? पुन्हा तेच उत्तर, क्वांटम टनेलिंग. ते एकमेकांना दूर ढकलण्याची भिंत भेदून एकत्र येतात. म्हणजे विचार करा, पृथ्वीवरचं आपलं अस्तित्वच या एका क्वांटम शक्यतेवर टिकून आहे. बरं, तर मग या सगळ्या प्रवासाचा सार काय? आपण शिकलेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. तर लक्षात ठेवण्यासारख्या 3 गोष्टी. पहिलं, श्रोडिंगरचं समीकरण, जे क्वांटम जगाची नियमपुस्तिका आहे. दुसरं, वेव्ह फंक्शन, जे कणाच्या जागेबद्दल निश्चिती नाही तर शक्यता सांगतं. आणि तिसरं, क्वांटम टनेलिंग, म्हणजे याच वेव्ह फंक्शनमुळे कणांना अशक्य वाटणारे अडथळे पार करण्याची मिळणारी क्षमता. आज क्वांटम टनेलिंगमुळे आपलं तंत्रज्ञान चालतंय, सूर्य प्रकाशतोय. पण हा तर क्वांटम जगाच्या अथांग महासागरातला फक्त एक थेंब आहे. विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की याच नियमांचा वापर करून भविष्यात अजून कोणती नवीन आश्चर्य आपली वाट पाहत असतील. शक्यता खरंच अनंत आहेत.